नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसल्यास काय करावे, कुलदेवता कशी ओळखावी याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहिती नसेल। आपल्याला कुलदेवता माहिती नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात, भरपूर समस्या निर्माण होतात, घरात काही ना काही वादविवाद सुरू होतात। म्हणून नित्यनेमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हवी। पण काहींना आपले कुलदैवतच माहीत नसेल तर अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो। बहुतेक घरामध्ये लग्न, मुंज, वास्तू, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रम झाल्यानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो। कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय, आपले कुलदैवत कुठे आहे, त्याचे महत्त्व काय, कुलदेवता संबंधी आपले काय कर्तव्य आहे, असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात। विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते। कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे। कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो, ती देवता म्हणजे आपली कुलदेवता। कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून ओळखले जाते। तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत। एक, रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करावा। एक माळ जप रोज करावा। मग काही दिवसातच काही ना काहीतरी घटना घडून येते आणि आपल्याला आपली कुलदैवत माहिती होऊन जाते, मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदैवता असेल। आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहिती होईल, तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काहीतरी असे होते, जसे कोणीतरी आपल्या घरात येईल, कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे कोण आहेत, किंवा स्वप्नात आपल्याला कोणते तरी देव किंवा देवी दिसेल। अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो। हा भरपूर लोकांचा अनुभव आहे। जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा, काही दिवसातच तुम्हाला कळेल। हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे। आणि नियम दुसरा असा आहे की आपले कुलदैवत हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते, म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी। अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा नक्की होते। मग आपल्याला कुलदेवता माहीत करून घ्यायची गरज नसते। जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर आहे, विष्णूवर आहे किंवा महेशावरती आहे किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा, त्यांच्या नामाचा जप करा, तरी आपली सेवा कुलदेवतापर्यंत नक्की पोचते आणि त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते। तर या दोन गोष्टी, हे दोन नियम आहेत, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला कुलदेवता माहिती नसेल तर या दोन गोष्टी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला कुलदैवत माहिती असेल किंवा या माहिती होईल तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे। यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते। घरातून आजारपण, निगेटिव्हिटी ही दूर होते। घरामध्ये कायम माता लक्ष्मी टिकून राहते। घरामध्ये कुठल्याही अडचणी येत नाही। वास्तू दोष असेल किंवा इतर कुठलेही दोष असतील तर ते घरामध्ये राहत नाहीत। त्यामुळे आपल्या कुलदेवाचे किंवा कुलदेवीचे दर्शन हे वर्षातून एकदा तरी नक्की घ्यावे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे विचारू शकता। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।
श्री स्वामी समर्थ.